आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोक्य देव उभा मागे पुढे थोडंसं बेस द्या उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय जैसा केला तैसा होय धावे सोय धरोणी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका म्हणे असो सुखे तुका म्हणे असो सुखे गाऊ मुखे विठोबा देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट समुचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन्निहित पाणी मंडणं मंडणा तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लाधलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभीर हरी आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया आता हृदय हे आकुले चौफाळुनिया बले वरे बैसव पाऊले श्री सद्गुरूंची ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि श्री गुरुचरण सरोज रज निज मनानुर सुधारी रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारोनी आता परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू श्री तळिंदित विनिंदित पीतांबरधारी भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग याची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड झिजविणारे वितराग संपन्न पंचमवेद निर्माते
अक्षर ब्रह्म अवतरण वाणी सम्राट सकल संत कंठभूषण देवमान्य जगमान्य समाजमान्य राष्ट्रसंत दुसऱ्याचा संसार सुखाचा व्हावा हा हेतू ज्या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये शेवटपर्यंत अविरत तेवत होता असे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचं मूर्तिमंत प्रतीक श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा बहुतेकांच्या परिचयाचा अतिशय उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तनाच्या निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल नांदखेडा या गावामध्ये समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय परमपूजनीय परमस्नेही आमच्या या जिजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञ पामराच्या वाट्याला या ठिकाणी आलेली आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचा हार्दिक माझ्या वतीनं सहर्ष स्वागत अभिनंदन. मंडपामध्ये पाऊल टाकल्याबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या द्वारकेमध्ये पाऊल टाकल्याचा भास होतोय. असा अतिशय उत्कृष्ट आणि कमी कालावधीमध्ये झालेलं नियोजन या गोष्टीची आम्हाला सर्वांना कल्पना आहे. आपल्या सर्वांच्या माध्यमातून याही वर्ष अतिशय भव्य दिव्य भक्तिपूर्ण वातावरणामध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, रामकथा ज्ञानयज्ञ महोत्सव सोहळा, कीर्तन महोत्सव आपल्या सर्वांच्या वतीनं मला हे निमंत्रण मिळालं आणि त्या निमंत्रणाच्या द्वारा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा मला झालेला लाभ या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तज्ज्ञ मंडळी, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं अतिशय मोठं असं नाव आहे, आपल्याच भागातील माझे बंधू वारकरी रत्न युवा कीर्तनकार, आता असं म्हणावं लागेल देवदास बाबा, श्री हरिभक्तीपरायण आदरणीय देवदास महाराज पावडे हे सुद्धा या ठिकाणी आपल्या सेवेसाठी उपस्थित आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट माझे परममित्र आदरणीय रोहिदास बाबा माटेगावकर हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य भजन सम्राट गणेशजी महाराज सावळे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. सर्व महाराज मंडळी, गावातले सर्व महाराज मंडळी, विणेकरी महाराज, मृदंग सम्राट माऊली महाराज कदम हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या गावचे भूमिपुत्र मृदंग सम्राट ज्ञानेश्वर महाराज उखळीकर हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. इकडं आमचे उजव्या हाताला उपस्थित असलेले मृदंगाच्या क्षेत्रामधलं फार मोठं नाव श्री हरिभक्तीपरायण, मृदंगाचं वैभव, मृदंग अलंकार श्री तुकारामजी महाराज पांचाळ गुरुजी यांचे दोन्हीही शिष्य, बस राम लखन सारखी जोडी आहे महाराज या ठिकाणी. आमचे वैभव महाराज, तुम्हाला सुद्धा खूप खूप धन्यवाद. सर्व ग्रामस्थ मंडळी, आदरणीय ज्येष्ठ भीष्म पितामह आपण ज्यांना म्हणतो असे भजनाचे भीष्म पितामह शामरावजी बापू असतील, तुम्हाला सुद्धा धन्यवाद. आमचे नालेगावचे ज्येष्ठ भजनप्रेमी आमचे रंगामामा सुद्धा आहेत. भजन क्षेत्रामध्ये ज्यांचं आगळं आणि वेगळं नाव आहे, गुरुजींचे वडील, बघितलं नाही अगोदर असं, आमचे बापू सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. बापूंचे सुद्धा आता एवढ्या वयामध्ये सुद्धा ही मंडळी आमच्यासारख्या लहान माणसाच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभं राहतात. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे महाराज. म्हणून प्रत्येकाला वैयक्तिक नमस्कार करण्यापेक्षा मस्तक हे मस्तक हे पायावरी
या वारकरी संतांच्या आणि त्याच संतांचा अभंग आजच्या कीर्तनाच्या निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. संतांच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला महाराज, संतांचं जीवन जर त्या ठिकाणी आपण पाहिलं तर संत दिसायला आपल्यासारखेच असतात, त्यांचे व्यवहार सर्वसामान्य माणसासारखे असतात. आपण जसं जीवन जगतो तसंच जीवन त्या ठिकाणी संत जगतात. पण संत आणि आपण दिसायला जरी सारखे असले महाराज तरी सारखे मात्र नाही. संतानवती जगामानसाच्या सारिखे, संतानवती जगामानसाच्या सारिखे, यासी अंकुशाचा मान, यासी अंकुशाचा मान, महाबला देवा देवा, महाबला देवा. लहानपण देगा देवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जीवनाचा जर आपण विचार केला सज्जनांनो, तर गावातल्या लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास दिला. जगद्गुरु तुकाराम महाराजांना अतिशय वाईट वागणूक दिली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना त्या काळच्या लोकांनी त्रास दिला. तरी ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ज्ञानेश्वरीमध्ये असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी कुठंही लिहिलेलं नाहीये की जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचा जर आपण अभ्यास केला गणेश बाबा, तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये की ज्या लोकांनी मला त्रास दिला त्या लोकांचं वाईट व्हावं, त्या लोकांचं वाटोळं व्हावं असं कुठंही ज्ञानेश्वर महाराज म्हटले नाही. याच्या उलट बोलले ज्ञानेश्वर महाराज, जे खळाची व्यंकटी सांडो. काय कळलं? खळाचा खळपणा जाऊ महाराज, म्हणजे जे वाईट लोक असतात त्या वाईट लोकांचा, अरे लोकांना त्रास देणारी माणसं ज्या वेळेला या समाजामध्ये असतात महाराज. संत श्रेष्ठ नाथ बाबा ज्यावेळेला गोदावरीमध्ये स्नानाला गेलेले असताना, नाथ बाबा आंघोळ करत असताना त्या ठिकाणी एक विंचू नाथ बाबांच्या ओंजळीमध्ये त्या ठिकाणी आला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे आता संतांचं महाराज महिमा असा आहे की मृदू सवाई नवनीत तैसे सज्जनाचे द्रवीभूत अंतकरण झालं महाराज. लोण्याला खालून जरी जाळ लावला तरी ते लोणी जसं द्रवीभूत होतं माऊली महाराज. पण संतांचं हृदय म्हणजे बुडत हे जन नदी देखेवी डोळा येतो कळवळा म्हणोनिया. अरे त्या लोण्याला जसं खालून जाळ लावल्यानंतर लोणी द्रवीभूत होतं हनुमान महाराज, पण संत हृदय नवनीत समाना. दया आली आणि दया आल्यानंतर अरे नाथ बाबांनी त्या विंचवाला ओंजळीमध्ये घ्यावं, त्या विंचवानं त्याचा स्वभाव दाखवावा. स्वभाव म्हणजे काय? त्यानं नांगी मारावी महाराज. आणि विंचवानं नांगी मारल्यानंतर शेषराव मामा गुदगुल्या होतात नाही का? काय होते? विंचवानं नांगी मारल्यानंतर काय होतं? लाही लाही होती महाराज, अंगाची आग होते. त्या विंचवानं जशी नांगी मारल्यानंतर नाथबाबानं शरीराचं गुणधर्म म्हणून अंगाचा दाह झाल्यानंतर नाथबाबांनी त्या विंचवाला खाली टाकावं. परत तो विंचू त्या प्रवाहामध्ये वाहत जात असताना माऊली महाराज पुन्हा नाथबाबांचं अंतकरण द्रवीभूत व्हावा. रे विंचू वाहत चाललाय, पुन्हा संतत्व त्या ठिकाणी जागृत व्हायचं, पुन्हा त्या विंचवाला त्या ठिकाणी ओंजळीमध्ये घ्यायचं, पुन्हा त्या विंचवानं नांगी मारायची. समाजामध्ये त्रास देणारी माणसं पाहिजे बापू. समाजामध्ये त्रास देणारी माणसं असतात ना, त्या ठिकाणी हत्ती चले बाजार तो कुत्ते भोके. अरे बाजारामध्ये हत्ती जात असताना त्या श्वानांचा म्हणा, आपल्या गावरान भाषेमध्ये त्या कुत्र्यांचा स्वभाव असतो की वर तोंड करून त्या हत्तीकडं भुंकणं. पण भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडं हत्तीनं माग लागावा. हत्तीचा काय आहे? हा हत्तीचा अपमान आहे. त्या हत्तीनं आपल्या स्वतःच्या वैभवामध्ये असं राज रस्त्यानं चाललं पाहिजे. त्याच्या अंगावर राजा बसतो, त्यानं असं वैभवात चाललं पाहिजे.
लोक त्या ठिकाणी त्रास देतात. सर्व संतांचा अभ्यास करा महाराज. हजारो लोकांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी त्रास दिला. अरे सोन्याची परीक्षा होत असताना त्या सोन्याला काय केले जातात? त्याला तापवलं जातं, त्याच्यावर अनेक प्रकारचे आघात केल्या जातात. त्यावेळेला ते सोनं काय करतं? जास्त खुलून दिसत असतं. जसं जी माणसं समाजाच्या परीक्षेमध्ये त्या ठिकाणी पास होत असतात, खऱ्या अर्थानं त्यांना संत ही पदवी मिळत असते. विठाला विठाला. आणि संत महाराज अतिशय स्वतःला कमी समजत असतात. तृणासारखं, एखाद्या गवताच्या काळीसारखं. महाराज केंद्रू पाबळ एक नावाचं गाव आहे, लक्ष द्या. पुणे जिल्ह्यामध्ये केंद्रू पाबळ नावाचं गाव आहे. आणि त्या गावामध्ये श्री संत कान्हो पाठक महाराज त्या गावामध्ये राहत होते. आणि कान्हो पाठकांची कीर्ती, संतांची कीर्ती त्या ठिकाणी काशीच्या एका ब्राह्मणाच्या कानावर त्या ठिकाणी गेली. कारण की संतांची कीर्ती म्हणजे वाऱ्या हाती माप, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. अरे संतांची कीर्ती ही वाऱ्यासारखी पसरत असते महाराज. त्या ठिकाणी ज्या माणसाने आयुष्यभर संसार केला, माझी बायको, माझा प्रपंच, माझी जमीन, माझे मुलं, माझा बँकेमधला पैसा, आयुष्यभर ज्या माणसांनी माझं करत करत, ज्या माणसांनी प्रपंच करत करत हा देह प्रपंचाच्या कामासाठी झिजवला, आयुष्यभर कुटुंबाची सेवा करत असताना झिजवला, त्या लोकांची कीर्ती होत नसते रोहिदास बाबा. ज्या माणसांनी देशासाठी जगले, अरे जी माणसं धर्मासाठी जगले, जी माणसं समाजासाठी जगले, ती माणसं शरीरानं जरी आपल्यातून निघून गेले तरी ती माणसं कीर्ती रूपानं शिल्लक असतात. गेले दिगंबर गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. ती लोक जरी शरीरानं आपल्यामध्ये नसले तरी ते लोक कीर्ती रूपानं आजही आपल्यामध्ये, या समाजामध्ये जिवंत आहेत महाराज. 8.5 वर्ष झाले संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना संजीवन समाधी घेऊन, पण आजही ज्ञानेश्वर महाराज की, आजही ज्ञानेश्वर महाराज की म्हटल्यानंतर आपल्या तोंडातून आपोआप ज्या अर्थी जय येत हा शब्द येतो, त्या अर्थी आजही आपल्या हृदयामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जिवंत आहेत. 350 वर्ष झाले, 450 वर्ष झाले माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांना जाऊन, पण आजही त्यांचं नाव घेतल्याबरोबर आपल्या मुखातून जय हा शब्द बाहेर येतो. आजही एवढे वर्ष निघून गेले तरी त्यांची कीर्ती आज ताक जिवंत आहे महाराज. अशी कान्हो पाठक महाराजांची कीर्ती भगवान श्री शंकरांनी त्या ब्राह्मणाच्या कानामध्ये त्या ठिकाणी ऐकले. भगवान शंकरांनी सांगितलं, अरे तुला जर या ठिकाणी माझा अनुग्रह घ्यायचा असेल, माझं स्वरूप तुला जर समजून घ्यायचं असेल, तर पुणे जिल्ह्यामध्ये केंदूर पाबळ नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी जा. त्या गावामध्ये संत कान्हो पाठक नावाचे सद्ग्रहस्थ संत राहतात. अतिशय निस्पृही जीवन आहे, महात्मा आहेत, आणि त्यांचं दर्शन घ्या, त्यांची भेट घ्या महाराज. आत्मज्ञानाचा उपदेश तुम्हाला मिळेल. भगवान श्री शंकरांनी सांगितल्याप्रमाणे तो ब्राह्मण काशी क्षेत्रावरून त्या ठिकाणी मजल दर मजल, मुक्काम दर मुक्काम करत करत महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्या केंदूर पाबळ नावाच्या गावामध्ये ते ब्राह्मण देवता त्या ठिकाणी आले. एका सर्वसामान्य माणसाला विचारलं, का हो हे कान्हो पाठक महाराजांचं गावच का? हो महाराज. कान्हो पाठक महाराजांचं घर कुठे आहे? म्हणजे महाराज इथून सरळ समोर गेल्यानंतर मारुतीचं मंदिर आहे, आणि त्या मारुतीच्या मंदिराजवळून उजव्या हाताला गेल्यानंतर एक झाड आहे, आणि त्या झाडाच्या बरोबर ते झाड त्यांच्या दरवाजामध्ये आहे. तेच कान्हो पाठक महाराजांचं घर आहे. ठीक आहे. त्या माणसानं सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी ते ब्राह्मण देवता पत्ता विचारत आले,
आणि नेमके दरवाजामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी चित्र बघितलं. चित्र असं होतं, माऊली महाराज तर कान्हो पाठक महाराज असे अंगणामध्ये बसलेले होते. बनियन होती अंगावर त्या ठिकाणी, आणि या खांद्यावर काही मुलं खेळत होते, त्या खांद्यावर काही मुलं खेळत होते. ते लेकरं त्या ठिकाणी त्या लेकरांना खेळवत बसले होते. त्या ब्राह्मणाने ज्या वेळेला त्या ठिकाणी बघितलं, आणि त्या ब्राह्मणाला महाराज त्या ठिकाणी राग आला. काशीवरून ज्या ठिकाणी आलोय मी, यांची कीर्ती ऐकून भगवान शंकरांनी सांगितलंय तुम्ही यांना भेटण्यासाठी जा, आणि इथं आल्यानंतर बघितल्यानंतर हे तर बाबा अंगावर लेकरं खेळवत बसलेत. एवढी लांब कीर्ती ऐकली, लेकरं खेळवत बसलात. कोण आहात महाराज तुम्ही? मी आमका आमका ब्राह्मण आहे. कशासाठी आलात? तुमची कीर्ती ऐकून आलो महाराज, तुम्हाला भेटण्यासाठी आलोय, तुमचं दर्शन घेण्यासाठी आलोय महाराज. आणि तुम्ही अंगा खांद्यावर लेकरं खेळवता. कशाचा साधू, कशाचा संत? मला वाटलं गाथा वाचत बसलेले असतात, ज्ञानेश्वरी वाचत बसलेले असतात, एखाद्या ग्रंथाचं अध्ययन करत बसलेले असतात, आणि तुम्ही लेकरं खेळवत बसले सर्वसामान्य माणसासारखे. तुम्ही कसले संत, तुम्ही कसले साधू? महाराज, माझ्या संतत्वाच्या आड जर हे मुलं येत असतील, लेकरं टाकू का विहिरीमध्ये? माऊली महाराज उचलले लेकरं आणि विहिरीत टाकले. एका पाठोपाठ एक सर्व देवदास बाबा लेकरं विहिरीमध्ये टाकले. लेकरं विहिरीमध्ये टाकल्यानंतर पुन्हा कान्हो पाठक महाराज म्हणले, महाराज आता झालो का मी साधू? आता म्हणाल का मला तुम्ही संत? आता लेकरं मी माझ्या स्वतःच्या हातानं विहिरीमध्ये टाकले. लेकरं आडो येत होते ने माझ्या संतत्वाच्या आड, याच्यामध्ये टाकले लेकरं विहिरीमध्ये. आता म्हणाल साधू? एवढ्या लांबून आले बाबा तुम्ही, तुम्हाला अतिशय त्रास झाला असेल, तहान लागली असेल, भूक लागली असेल, जेवण करा, जेवण करा. अरे माझ्या समोर त्या ठिकाणी स्वतःचे लेकरं विहिरीमध्ये टाकली. तुझ्या घरी आता सुतक पडलं, सुतकातलं खातो का मी? मला म्हणतोय की सुतकातलं तुम्ही या ठिकाणी जेवण करा. खातो मी सुतकातलं. बाबा सुतक पडलं म्हणत असाल बाबा त्या ठिकाणी, मग पुन्हा लेकरं बोलू का वर? मग तर जेवाल ना तुम्ही. आता असं म्हटल्यानंतर बापू त्या ठिकाणी शॉट बसला, महाराज शॉक लागला त्या ठिकाणी. हाक मारली संत कान्हो पाठक महाराजांनी, चला रे. हा काशीचा बाबा एवढी कीर्ती ऐकून माझी मला भेटण्यासाठी या ठिकाणी आला होता, आणि तो संत न खाता विनमुख गेली. अतिथी नेई सर्व सुकृताची संपत्ती. अतिथी आपल्या घरून विनमुख नाही गेला पाहिजे. म्हणून ज्या मुलाचं नाव घेतल्याबरोबर त्या ठिकाणी ते पोरग ज्या ठिकाणी जसं विहिरीमध्ये टाकलं होतं, तसं त्या पोरानं या ठिकाणी यावं आणि समोर त्या ठिकाणी बसावं. सगळ्यांची नावं घेतल्यानंतर पटापट लेकरं विहिरीमधून जशी टाकली होती तशी आली आणि पुन्हा खेळू लागले महाराज त्या ठिकाणी. आता म्हणले महाराज मी झालो ना साधू, आता मला म्हणाला ना संत. संत कशा असतात महाराज? अरे जिवंत लेकरं विहिरी टाकण्या इतकी प्रपंचाची ज्याची अनासक्ती आहे, आणि टाकलेले लेकरं जिवंत वर काढण्याची ज्याच्या जवळ दैवी शक्ती आहे, त्याला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात संत नवती जगा. पहिला फरक झाला महाराज, संत नवती जगा. आता दुसरा फरक सांगतो महाराज. सर्वसामान्य जीव हा भययुक्त आहे आणि संत हे भयमुक्त आहेत. हा दुसरा फरक आहे महाराज. आपण आपल्याला कुठं न कुठं कुणाचं न कुणाचं आपल्याला आपल्या पाठीमागं काय आहे? भय आहे महाराज त्या ठिकाणी. परंतु संतांच्या बाबतीमध्ये त्यांना भयच नाही महाराज त्या ठिकाणी. भयविरहित असे संत आहेत महाराज. 4 सांगितले महाराज. आहार निद्रा भयमैथून 4 गोष्टी सांगितल्या महाराज. याच्यामध्ये या 3 गोष्टीची माणसाच्या जीवनामध्ये अतिशय गरजही आहे आणि आवडही आहे महाराज. पण एका गोष्टीची त्या ठिकाणी गणेश बाबा गरजही नाही आणि आवडही नाही. आहाराची गरज आहे आणि आहाराची आवडही आहे. निद्रेची गरज आहे आणि निद्रेची आवडही आहे. मैथुनाची गरजही असेल आणि आवडही असेल,
परंतु भयाची गरजही नाही आणि आवडही नाही. विठाला विठाला आहाराची गरज आहे महाराज त्या ठिकाणी. प्रत्येकाचा आहार प्रत्येकाच्या त्या ठिकाणी देवानं आहाराची व्यवस्था केलेली आहे महाराज त्या ठिकाणी. बेंडूक म्हणजे चिखलाचा भोगता, शिर सांगून रक्ता, गोचिड झोंबे कावळा कंकर तारा, राजहंस चारा, मालाची पेटे, वाहताची उंडे, तयातीच काटे, भक्षावया स्वानाशी भोजन दिले पंचामृत, तरी त्याचे चित्त शुकराशी विष्टा मानी सावकास, आणि मिष्टान्नाची त्यास खाने के लिए जीना नहीं, जीने के लिए खाना चाहिए महाराज. प्रत्येकाचा आहार वेगळा आहे महाराज त्या ठिकाणी. बरं मला सांगा, खाण्याची गरज आहे पण खाण्यासाठी जगायचं का? जगण्यासाठी खावं लागतं महाराज त्या ठिकाणी. आणि प्रत्येकाचा आहार त्या ठिकाणी शास्त्रानं वेगवेगळा सांगितलेला आहे, परंतु अन्न प्राशन करत नाही असा जीव या जगामध्ये नाही महाराज. बघा तुम्ही, जेवणामध्ये थोडस जरी तिखट मीठ जास्त झालं तर बायकोवर असे लाल डोळे करतं महाराज, आणि रागावून पाहतं त्या ठिकाणी. का ग, एवढं वर्ष लग्नाला आपल्या झाले तुला आणखी स्वयंपाक करता येत नाही? तिखट स्वयंपाक केला त्या ठिकाणी. बायको म्हणते एवढं वर्ष त्या ठिकाणी आपल्या लग्नाला झाले, म्हणताय की मला स्वयंपाक जमत नाही. मग तुम्हाला सुद्धा सवय व्हायला पाहिजे होती ना एवढ्या वर्षामध्ये तुमच्या तुझा तोंडाला त्या ठिकाणी. बरोबर का नाही? म्हणजे थोडं जरी जेवणामध्ये कमी जास्त झालं महाराज तर माणसं बायकोवर रागावतात त्या ठिकाणी महाराज. आहाराची गरज आहे महाराज, निद्रेची गरज आहे. आणि निद्रेची निद्रा घे लोडाशी टेकोनिया. रात्रीचं कीर्तन असलो महाराज, आता 8 ते 10 कीर्तन असल्यानंतर वेगळी गोष्ट आहे, पण 9 ते 11 कीर्तन असल्यानंतर त्या ठिकाणी बलात्कारे जरी आणिला कथेसी आणि निद्रा घे लोडासी. कारण की घरचे लेकर घरी झोपू देत नाही. म्हातारी म्हणते जा बाराकड. आपल्या गावात सप्ताह सुरू झालाय, सप्ताह. ते घरचे लेकर ते म्हातारी महाराज त्या ठिकाणी घरी झोपू देत नाही, त्या ठिकाणी येतात आणि अशी जागा बघतात माणसं. इथले नाही, इथले सोडून खांबा त्या ठिकाणी खांबा बघायचं, खांब्याला बापू त्या ठिकाणी पाठ लावल्यानंतर असं मस्तपैकी त्या ठिकाणी. नाही नाही, बापू हे नित्यनेमाची माणसं आहेत, सर्वसामान्य लोकांचं सांगतो मी. खांबाला पाठ लावून त्या ठिकाणी बसल्यानंतर बस निद्रेची गरजही आहे आणि निद्रेची आवडही आहे. विठाला महाराज कीर्तनामध्ये आल्यानंतर कीर्तनामध्ये झोपायचं नसतं, पण नेमकं काय आहे की एवढं विज्ञान प्रगत झालंय, विज्ञानामध्ये प्रत्येक रोगावर त्या ठिकाणी रामबाण औषध निघालेले आहेत. बरोबर का नाही? आता आम्ही कथा कीर्तन करतो, भागवत कथा करतो, रामायण करतो, पण आमच्या रामकथेला भागवत कथेला येत असताना आम्हाला नित्याचा अनुभव आहे गणेश बाबा. जी म्हातारे माणसं त्या ठिकाणी दवाखान्यात जातात, हजारो रुपये दवाखान्यामध्ये खर्च करतात, तरीही महाराज त्यांना काही झोप येत नाही महाराज. पडल्या पडल्या त्या ठिकाणी पत्राकडे बघत असतात, पत्राच्या पनोळ्या मोजत असतात त्या ठिकाणी. रात्रभर ज्या म्हाताऱ्यांना झोपा येत नाहीत, ते लोक आमच्या कथेमध्ये आल्यानंतर, बरोबर आहे का नाही, आल्याबरोबर महाराज त्या ठिकाणी अशी झोप लागते त्यांना. एक म्हातारी माझ्याकडे आली, नारायण बाबा बस परभणीच्या मोठ्या खटीम साहेबाकडे त्या ठिकाणी दवाखान्यात गेले होते. कशासाठी? महाराज मला झोप येत नव्हती. एवढा खर्च केला, 10-12 हजार रुपये खर्च केले, पण मला काही झोप येत नव्हती, गुण आला नाही. पण काय तुमच्या कथेचा महिमा आहे, कीर्तनात आल्याबरोबर, कथेमध्ये आल्याबरोबर. मी म्हटलं मग आजी मला 10-5 दिले तर काय बिघडणार आहे का महाराज त्या ठिकाणी? म्हणजे निद्रेची गरजही आहे आणि निद्रेची शास्त्रकारांनी महाराज एक श्लोकच सांगितलेला आहे महाराज. मैथुनाची गरजही आहे आणि मैथुनाची आवडही आहे, पण हा एक असा या ठिकाणी हे कारण आहे महाराज, भयाची गरजही नाही आणि भयाची महाराज आवडही नाही. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वाद भयम,
तपे इंद्रिय भयम काये कृतांताद भयम सर्व वस्तु भयान्विताः भुवि तृणा वैराग्यमेवा भयम. विडाला महाराज शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की जेवढे भोग आहेत तेवढ्याच्या पाठीमाग काय आहेत, रोग आहेत महाराज त्या ठिकाणी. नाहीतर असे गणेश बाबा असे मस्त वारकऱ्याची पंगत बसलेली असावी. महिन्याचे वारकरी, आळंदी पंढरीचे वारकरी अशा मस्तपैकी त्यांच्या गळ्यामध्ये तुळशीच्या माळा, मस्तपैकी त्या ठिकाणी असे जेवायला बसले माऊली महाराज. आणि वारकरी जेवू घालणारे सुद्धा महाराज आपल्या मराठवाड्यातली माणसं एवढे अन्नदान करणारी लोक आहेत की फक्त त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम, बरोबर आहे. एवढं भजन करणाऱ्या माणसाला कुठल्याच प्रकारची कमी नाही महाराज त्या ठिकाणी. असे वारकरी जेवायला बसले त्या ठिकाणी. पंक्तीचा यजमान सुद्धा त्या ठिकाणी महाराज वाढवू लागला. आणि माऊली महाराज एका एका वारकऱ्यानं 42 जिलब्या खाल्ल्या. किती? फक्त ऐकून ठेवा. एका एका वारकऱ्यानं 42 जिलेबीचे येडे खाल्ले. आणि ज्यानं पंगत घातलेली होती पंक्तीचा यजमान, त्याच्या ताटामध्ये त्या ठिकाणी भाकर ताकामध्ये चुरून खाते महाराज त्या ठिकाणी. वारकऱ्याला दया आली. वारकरी हात जोडून म्हणला, का हो शेठजी, का हो पाटील, अहो एवढी सगळी पंचपक्वान्नाची पंगत तुम्ही आम्हाला अन्नदान घातलेलं आहे आणि तुम्ही ताकामध्ये ज्वारीची भाकर तुम्ही चुरून खाताय. आता वारकरी महाराज ते काय डायबिटीजची वारकरी होती का? भजन करून करून महाराज सर्व बरोबर का नाही? लुब्धले नाधे लागले लागले समाधी गुण जननाय लोकारे, गुण जननाय लोकारे, लुब्धले नाधे लागले समाधी. वारकऱ्यानं म्हणावं, अहो महाराज, अहो यजमान, तुमचं असून तुम्ही खात नाहीत, जेवण तुम्ही केलं पाहिजे आमच्यासारखं. त्यावेळेला तो शेठजी म्हणतात, शावकार पाटील जे काही असतील ते म्हणतात, बाबा माझ्याकडं तुमच्या कृपेने सर्व काही भरपूर आहे, पण हे जर डॉक्टरनं मला सांगितलंय पाटील तुम्हाला जर मरेपर्यंत जगायचं असेल तर तुम्हाला ज्वारीची भाकर आणि ताकच खावं लागेल. तुम्ही जर या ठिकाणी तेलकट आणि वरचं वरण जर जास्त खाल्लं तर तुम्हाला तद्धाम परमम मम, म्हणजे जेवढे काही भोग आहेत त्याच्या पाठीमाग भोगे रोग भयम. शास्त्रकाराने दुसरं सांगितलं, कुले च्युती भयम. चांगल्या कुळामध्ये जन्म मिळाला, घरंदाज घराण्यामध्ये त्या ठिकाणी जन्म मिळाला, वडिलाचं नाव आहे, गावातले सर्व भांडण तंटे बाप सोडवतो, गावातलं कोणतंही प्रकरण असल तर ते त्या वारकऱ्याकडे येतो महाराज. नाव आहे घराण्याचं गावामध्ये, 5 खेड्यामध्ये गावाचं नाव आहे, त्या गावच्या त्या कुटुंबाच्या प्रमुखाचं नाव आहे की नाव ऐकल्याबरोबर काही जरी काम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला जात होता महाराज. आणि अशा कुलवान शिलवान घरामध्ये जर जन्म घेऊन एखादा मुलगा जर त्या ठिकाणी नालायक झाला तर तो मुलगा, नालायक मुलगा त्या सर्व कुळाचा काय करत असतो? नाश करत असतो महाराज त्या ठिकाणी. वरम एको गुणी पुत्रो नच मूर्खाश्यतान्यपी. महाराज, अरे आकाशामध्ये हजारो चांदण्या असतात तरी आकाशाला प्रकाशित करू शकत नाही. एकच पुत्र महाराज, एकच चंद्र तमोहंती नच तारांगुणोपीच महाराज त्या ठिकाणी. म्हणून अशा कुळवान घराण्यामध्ये जर काही मुलं जर त्या ठिकाणी विचित्र पद्धतीने जन्माला आली तर त्या घराण्याचा काय करत असतात? नाश करतात. आणि शास्त्रानं सांगितलंय महाराज, विज्ञान एवढं प्रगत झालंय, ऊंचे गिरीसे गिरे तो गिरे एकही बार. उंच पर्वतावरून पडलेला माणूस फक्त एकदा पडतोय आणि चरित्र गिरीसे गिरे तो गिरे जन्म हजार. विढाला या दोह्याचा अर्थ एवढाच आहे की उंच पर्वतावरून पडलेला माणूस एकदाच पडून मरून जातो,
पण जी माणसं सिलवान कुटुंबाला जन्माला येऊन वाईट कामं करतात त्यांच्या सगळ्या घराण्याचा महाराज त्या ठिकाणी काय होत असतो, नाश होत असतो महाराज त्या ठिकाणी. विज्ञानामध्ये एवढं प्रगट झालं की कपड्याला डाग पडल्यानंतर केमिकलनं तो डाग जाऊ शकतो महाराज त्या ठिकाणी. पण एकदा महाराज कलंक रूपी त्या ठिकाणी डाग जर लागला माणसाला तर तो कलंक रूपी डाग त्या ठिकाणी जल से पतला कौन है, कौन है भूमि से भारी, कौन आगन से तेज है, कौन है काजल से कारी. तो जल से पतला ज्ञान है, पाप है भूमि से भारी, क्रोध आगन से तेज है, कलंक कज्जल काजल से कारी. विडाला विडाला म्हणून एकदा महाराज माणसाच्या आयुष्याला त्या ठिकाणी नाव कमवण्यासाठी आयुष्य खर्च होत असतं. पण एक जर जीवनात चुकी घडली, जीवनात जर कलंक लागला तर तो कलंक महाराज त्या ठिकाणी धुतल्या जात नाही. इंद्र पडे भग चंद्र पडे भग चंद्र झाला काळा. महाराज कधीच प्रमाण आहे, किती वर्षापूर्वीचं प्रमाण आहे बापू. 2023 आलं तरी चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. महाराज यांच्या जीवनामध्ये जो यांना कलंक लागला होता ना महाराज, कलंक काही केल्या धूत नाही महाराज त्या ठिकाणी. भोगे रोग भयम, चांगल्या कुळामध्ये जन्माला आल्यानंतर अधपतनाची भीती आहे, बरोबर का नाही. चांगल्या महाराज त्या ठिकाणी रुपये त्या ठिकाणी भोगे रोग भयम कुले चिती भयम वित्तेन रूपालात भयम. वित्त ज्याच्या जवळ आहे म्हणजे पैसा ज्याच्या जवळ आहे त्याला कुणाची भीती आहे, तर त्याला चोराची भीती आहे, त्याला राजाची भीती आहे. म्हणून 4 गोष्टी शास्त्रानं सांगितल्या. चत्वारो धनदायादो धर्म अग्नी नृप आणि तस्करा. तस्मात ज्येष्ठा अवमानेन कुप्यत्री त्रय बांधवा. या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे महाराज त्या ठिकाणी, हे जे 4 वस्तू आहेत, चत्वारो धनदाया, तो धर्म ज्या लोकांना धन धर्माला दिलेलं नाही, तर हे 3 या ठिकाणी धर्माचे भाऊ आहेत. अग्नी भाऊ आहे महाराज. जर धन आपण सत्कार्यामध्ये खर्च नाही केलं तर त्या धनाला एकतर आग लागेल. अग्नी हा धर्माचा भाऊ आहे महाराज. जर धन सत्कार्यामध्ये खर्च केलं नाही तर ते धन त्या ठिकाणी राजा ताब्यात घेईल. जर धन सत्कार्यामध्ये त्या ठिकाणी खर्च केलं नाही तर ते धन चोर त्या ठिकाणी चोरी करतील महाराज त्या ठिकाणी. म्हणून आमचे गुरुजी नेहमी आम्हाला पाठामध्ये सांगायचे महाराज, मराठवाड्यामधली माणसं ज्या ठिकाणी महाराज जसे आहेत ना, तर जेवढं अन्नदान आमच्या मराठवाड्यामध्ये आम्ही स्वाभिमानानं सांगतो, मोठ्या मोठ्या त्या ठिकाणी पुणे मुंबईला गेल्यानंतर की जेवढं अन्नदान आमच्या मराठवाड्यामध्ये होतं तेवढं अन्नदान इतर भागात होत नाही. विडाला म्हणून त्या ठिकाणी आमचे संत म्हणू लागले महाराज, हे फार मोठा श्लोक आहे त्या ठिकाणी. भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते नृपा. मानानं जीवन जगणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी अपमानाची भीती आहे महाराज. बर त्यातल्या त्यात श्रीमंत त्या ठिकाणी गरिबी भोगून श्रीमंत झालेला वेगळा, पण श्रीमंती भोगून जर तो गरीब झाला, वाईट दिवस जर त्याच्यावर आले आणि दुसऱ्याच्या दारामध्ये जाऊन भीक मागण्याची वेळ जर त्याच्यावर आली, नाही तर श्रीमंत महाराज लोक चर्चा करतात. तो श्रीमंत ज्या वेळेला घरामध्ये आला आणि त्या ठिकाणी भीक मागू लागला तर लोक म्हणतात, का हो ते पाहिलं का कोण आहे त्या वाड्याच्या पुढं, हातामध्ये त्या ठिकाणी जर्मनचा तांब्या आहे, त्या ठिकाणी जर्मनचं ताट आहे, अंगावर फाटके कपडे आहेत, मलिन झालेलं शरीर आहे, त्या ठिकाणी केस विस्कटलेले आहेत. आणि लोक त्या ठिकाणी बसलेले लोक म्हणतात, का हो ते माहित आहे का कोण आहे ते आहे का, म्हणते काकी शिळी पाती भीक मागणार. एका काळामध्ये यांच्या पुढं भिकाऱ्याची लाईन लागायची दारापुढं माऊली महाराज. यांच्या आखाड्यावर 5-6 बैलाच्या जोड्या असायच्या, 10-12 गडी यांच्या घरी कामाला असायचे. आणि ते त्या ठिकाणी हा शावकार या ठिकाणी भीक मागतोय असं ऐकल्यानंतर त्याच्या कानामध्ये महाराज एखादा लावारस टाकल्यासारखा त्याला त्रास होतो महाराज. त्याला वाटतं की कुणाच्या घरून तरी रोगरचा एखादा डब्बा घ्यावा आणि रोगर पिऊन एखाद्या उसात जाऊन मरावं महाराज. म्हणजे चांगलं महाराज त्या ठिकाणी जीवन जगण्याचा प्रयत्न जर केला त्या ठिकाणी
तर त्याच्या जीवनामध्ये त्याला महाराज अपमान होण्याची दाट शक्यता आहे. विडाला विडाला आणखी सांगितलं शास्त्रकारानं पुढे बले रिपुभयम. कितीही जरी मोठा बलवान असला पैलवान, आता आपल्या गावामध्ये हे पैलवानाचंच गाव आहे महाराज. पैलवानाचं गाव म्हणजे कितीही जरी मोठा दिल्लीचा सतपायल पैलवान असला, कितीही मोठा. आता ह्या गावचे वैभव आमचे ज्येष्ठ परमस्नेही गणेशराव पाटील, कितीही जरी मोठा पैलवान जरी असला त्या काळामध्ये, तर आमच्या मामाची त्या पैलवानाच्या मनामध्ये थोडी का होईना भीती असायचीच महाराज. आता दिल्लीचा सतपाल पैलवान असावा, तर त्या सतपाल पैलवानाला कोल्हापूरच्या युवराज पाटलाची का होईना, हिरामन बनकरांची का होईना, कोल्हापूरच्या दादू चौगुल्यांची का होईना, थोडी तरी भीती होती महाराज त्या ठिकाणी. बले रिपुभयम. विडाला विडाला शास्त्रे वाद भयम रूपे जरा या भयम. कितीही जरी सुंदर रूप असलं महाराज, रूपाचं महाराज त्या ठिकाणी आपण आता जसे आहोत उद्या राहणार नाहीत, उद्या जसे आहोत. नाहीतर बघा, एखादं लहान लेकरू जर चालले ना जिजा, समोरून लहान लेकरू कोणाचंही असू द्या, ते लहान लेकरू मस्तपैकी कुरळे केस, त्याच्या पायामध्ये पैंजण, दिसायला काळं सावळं, मस्तपैकी ते कुरळ्या केसाचं लेकरू जाऊ लागलं तर लोक म्हणतात, थांब रे पिंट्या, ए पिंट्या थांब रे, पिंट्या थांब, एखादी पप्पी. कोणीही माणूस त्या लहान लेकराला महाराज त्या ठिकाणी उचलून घेतं. आणि तोच पिंट्या म्हातारा झाला की त्या म्हाताराला कोणी म्हणतंय काय, रोहिदास बाबा बाबा काय म्हणले, नेहमी तुमच्या मागे गडबड असती, कामाची गडबड, काय म्हणणं एखादी म्हणतं का असं कोणी? म्हणजे कितीही महाराज त्या ठिकाणी रूप लहानपणी चांगलं असलं की म्हातारपणी ते रूप बिघडल्याशिवाय राहत नाही. विडाला महाराज काही काही म्हातारे त्या ठिकाणी वेळ जात नाही म्हणून घरामध्ये जातात, घराचा दरवाजा बंद करून घेतात माऊली महाराज. आणि तरुणपणी त्याच्या लग्नामधला अल्बम त्या ठिकाणी, लग्नाच्या अगोदरचा अल्बम काढतात त्या ठिकाणी, आणि एका हातामध्ये आरसा घेतात आणि एका हातामध्ये स्वतःचा फोटो तरुणपणातला. आरशात पाहतय फोटो कोड पाहतय, आरशात पाहतय फोटो कोड पाहतय, आणि मनातल्या मनात गालावून हात फिरवतोय, देवा अरे कोल्हापूरच्या तालमीमध्ये ज्या वेळेला होतो 112 किलोचं वजन, 58 इंच छाती, 6.5 फूट उंची, दोन्ही गाल सफरचंदासारखे मोठ्या मोठ्या कोल्हापुरी मिशा, राकट बलदंड शरीर, आणि आता या 85 वर्षाच्या वयामध्ये दोन्ही गालानं गैरहजर राहिले. नेमकी काय भानगड झाली? अरे तेच भानगड झाली म्हणजे जगामध्ये प्रत्येक गोष्टीच्या पाठीमाग भय आहे, पण आमचे तुकाराम महाराज म्हणले आमच्या पाठीमाग भय आम्हा हरच्या हरीच्या दासा काही भय नाही. त्रिलोक्य जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले आम्ही हरीचे दास असल्यामुळं आमच्या पाठीमागं काय नाही, भय नाही. इथं आपल्या प्रत्येकाच्या पाठीमागं काय आहे, भय आहे. गायक असल्यानंतर त्या गायकाला दुसऱ्या गायकाचं काय आहे, वादक असल्यानंतर माऊली महाराज दुसऱ्या वादकाचं काय आहे, भय आहे. कीर्तनकाराला दुसऱ्या कीर्तनकाराचं, एका शेतकऱ्याला दुसऱ्या शेतकऱ्याचं भय आहे. प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी भय आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले आम्हा हरीच्या दासा काही. बरं भय कशामुळं नाही, तर त्या ठिकाणी द्वैतच नाही ना महाराज. मी तू पण जाऊ दे दुरीन एकची घोंगडी. इथं आमच्या जीवनामध्ये मी आणि माझच नाही. भय कुठं असतं माहितीये का? द्वैतामध्ये भय असतं, अद्वैतामध्ये भय नसतं. इथून एवढं माझं आणि ह्या धुऱ्यापासून पलीकडं तुझं म्हटल्यानंतर इथं भय आहे महाराज त्या ठिकाणी. आणि काही काही गोष्टीनंतर भयच नाही ना महाराज, बरोबर आहे का नाही? ह्या 3 गोष्टी असाव्या लागतात महाराज, तिथं भय असतं महाराज. या 3 गोष्टीमधला एकही जरी महाराज कमी जास्तपणा असला ना, तर त्या ठिकाणी भय महाराज भय राहत नसतं. एखाद्या वेळेला महाराज आपला शत्रू आहे, पण तो शत्रू कमकुवत आहे.
त्याची आपल्याला भीती वाटते का? अजिबात नाही. दुसरा आपला शत्रू आहे, तो बलवान आहे, त्याची भीती वाटते. तिसरा आपला शत्रू असून त्या ठिकाणी बलवान मनुष्य आहे, पण तो आपला मित्र आहे. तो मित्र असल्यामुळं मग आपणच म्हणतो कस काय आमच्या नादाला लागायचं नाही, आम्ही आमच्या दादाला नाव सांगतील. बरोबर आहे का नाही? म्हणजे त्या ठिकाणी आधार असतो महाराज, म्हणजे भय राहत नाही या ठिकाणी. आणि सगळ्यात मोठं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, सगळ्यात मोठं भय त्या ठिकाणी मरणाचं भय आहे महाराज. त्या ठिकाणी ह्या 4 गोष्टी, आणिक माझ्या भक्ता काय संसाराची चिंता, काय समर्थाची कांता, कोरान्न मागे. महाराज या 4 गोष्टी आहेत महाराज. सगळ्यात मोठं भय मरणाचं आहे. ज्या वेळेला माणूस त्या ठिकाणी शेवटचा वेळेत असतो ना, अनुताप, मोह, विश्लेषण आणि आगामी, तो ज्या वेळेला त्या ठिकाणी म्हातारं पडलेलं असतं, निपचित अवस्थेमध्ये, सर्व शरीर कृश झालेलं असतं, डोळे खोल गेलेले असतात, गालाचे खोबळ्या त्या ठिकाणी झालेले असतात, खोबऱ्याच्या वाटीसारखं मुख झालेलं असतंय. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी यमदूत येत असतात आणि ते यमदूत ज्या वेळेला पाश टाकत असतात, त्यावेळेला ते म्हातारं म्हणत असतं, काय जन्मा येवनिया केली म्या जोडी, हाची घडोघडी चित्ता. 85 वर्षाचं वय झालं, कधी पंढरपूर पाहिलं नाही. 85 वर्षाचं वय झालं, कधी आळंदीच्या वारीला गेलो नाही. मग ते त्या ठिकाणी महाराज त्या ठिकाणी असं चिंतन करत असतो महाराज. दुसरा आहे त्या ठिकाणी मोह. मोह म्हणजे या लेकरा बाळांचा मोह. आता मी मरणार आहे आणि मी मेल्यानंतर या लेकरा बाळांचं कसं होईल महाराज, हा मोह चिकटत असतो महाराज. विश्लेषण, शरीर जीव त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आणि ते शरीर त्या जीवाला असं धरू ठेवत असतो महाराज. आणि शेवटची वेळ आहे महाराज, ते म्हातारं ज्या वेळेला त्या खाटावर पडलेलं असतं, त्या ठिकाणी खाटावर पडलेलं असतं आणि कंठामध्ये प्राण आलेला असतो, शरीर थंड पडत चाललेलं असतं, घशाला घरघर लागलेली असते. आणि त्या यमाच्या दूतांनी ज्या वेळेला पाश टाकलेला असतो आणि तो पाश ज्या वेळेला आवळला जातो त्या ठिकाणी, त्यावेळेला त्या गावामधले जे कुत्री असतात ना गावातले, कारण की यमाचे दूत आल्यानंतर दोघांना दिसत असतात. एक म्हणजे कीर्तनकाराला आणि दुसरी म्हणजे पखवाद्याला. आम्ही काय दोघ जण एवढे पापी आहेत का? यमाचे दूत 2 माणसाला दिसतात महाराज. एक म्हणजे त्या गावातल्या कुत्र्यांना, आणि ज्याच्यासाठी आले त्या मेलेल्या त्या माणसाला महाराज पडलेल्या. मग ते कुत्रे त्या यमाला, कारण की पांडव ज्या वेळेला स्वर्गाला जात होते ना, त्यावेळेला रस्त्यामध्ये त्या यमराजाच्या दरबारातून जात असताना ते कुत्र सुद्धा पांडवाच्या सोबत त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि त्या कुत्र्यानं यमाच्या दूतांना पाहिलेलं होतं. पण त्या कुत्र्याचं पुण्य संपल्यामुळं ते खाली आलं होतं. पण येत असताना ते यमाच्या लोकांचा फुट्टू काढून आलं. तर फुट्टू, बरोबर का नाही? आणि ते फुट्टू काढल्यामुळं त्यानं ते पक्क HD कॅमेरा होता त्याचा, सॅमसंगचा नवीनच गॅलेक्सीचा, असा आमच्या नवनाथ बाबासारखा, त्यानं ते फुट्टू बरोबर डोक्यात फिट ठेवला होता. मला हे इथं काहीतरी धोका आहे. अकराळ विक्राळ काळे कुट्ट निर्दय निष्ठुर निगरगट्ट, ते आपणास बांधून घट्ट फरफरा ओढीती. बिकट मार्गी काटे कुठे, ठाई ठाई खड्डे मोठे, दंशताती सर्पविंच कुठे, रक्तबंबाळ शरीर, दया कोणास येईना. बरोबर आहे का नाही? मारिती तोडी ते यमाचे दूत काय करतात माहितीये का? मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, मारतात, झोडतात, तोडतात. तप्त भूमीवरी चालविती बाही, गरम असलेल्या त्या जमिनीवर पळायला लावतात महाराज. पायामध्ये चपला नसतात, काही नाही. अग्निस्तंभ बाही कवटाळी ती, माझा पोरगा, माझा नातू, माझा पंतू, माझं छकुल, हाटकुर कुरकुर, मुंबई दूर दूर असं म्हणतात ना माणसं त्या पोरायला. बरोबर आहे का नाही? तिथं लय लेकराचं लाड करू लागला, त्याला त्या ठिकाणी असं आलिंगन देऊ लागला, वाईट नको ते स्वैराचारानं वागू लागला, करू नको ते काम करू लागला, खाऊ नको ते खाऊ लागला. मग इथं अग्निस्तंभ बाही कवटाळी ती महाराज. अरे जसं पृथ्वी तलावर तू कर्म केलं ना महाराज, केले कर्म झाले, तेची भोग आले. तिथं मग त्या गरम असलेल्या त्या खांबाला त्या ठिकाणी कवटाळायला लावतात महाराज त्या ठिकाणी. आणि काही लोक म्हणले, यानं आयुष्यभर लोकांच्या सोयरिकी मोडल्या,
यानं आयुष्यभर त्या ठिकाणी लोकांचं वाटोळं केलं, आयुष्यभर लोकांच्या मुंड्या मुरगाळल्या. त्याला माऊली महाराज असं कच 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 पायानं, माऊली महाराज हे फार मस्त सांगतात महाराज. ते असं त्या कढईमध्ये त्या सर्व असं मल मूत्र विष्ठा ते पू वगैरे नाकातला ते काय काय असतं ते सगळं त्या कढईमध्ये असं टाकतात आणि असं ते गद 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 त्याने आवाज काढला पाहिजे तसं त्या कढईमध्ये असं ते सर्व पदार्थ उकळल्या जातात. आणि का रे, तुला देवानं एवढा तुला सुंदर नरदेह दिला होता, त्या देवाचं नाव तू घेतलं नाहीस. जेने हा जीव दिधला दान तयाचे करील चिंतन असं म्हटला होता, आणि तू त्या देवाचं नाव घेतलं नाही. अरे, जी तुला धर्मपत्नी या ठिकाणी मिळालीस, त्या धर्मपत्नीला कधी तू चांगलं बोलला नाहीस, कधी तिला चांगली वागणूक दिली नाहीस. जे लोक तुझे सगळे सोयरे संबंधी होते त्यांचा आयुष्यभर तू तिरस्कार करत राहिलास. म्हणून त्याला माऊली त्या हळदीच्या कलईसारखी कलई त्या कलईमध्ये असं बुचकळून त्याला म्हणतात, कधी तू अन्नदान केलं नाही, कधी कोणाला महाराज त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही. आता या कलईमध्ये तुला त्या ठिकाणी ते भोगावे लागतील महाराज. बरोबर का नाही? म्हणजे मारिती झोडीती तोडीती निष्ठुर. आमचे गुरुजी तर पाठामध्ये, आता ते म्हातारे माणसं होते, ती भाषा त्यांना शोभत होते देवदास बाबा. ती भाषा बहुतेक आपल्याला शोभत नाही, आपल्या वयाला म्हणा. जिजा आमचे गुरुजी तर पाठामध्ये, आमचे गुरुजी आम्हाला म्हणायचे, ते यमाचे दूत त्या माणसाला कोणता मार देत होते माहिती आहे का? सांगू का देवदास बाबा? आमचे गुरुजी म्हणायचे, ते यमाचे दूत त्या माणसाला हाग्या मार देत होते. म्हणजे हागेपर्यंत मारायचा, नंतर काऊन पुन्हा हाणायचं, त्याला म्हणायचं महाराज. बरोबर आहे का नाही? पण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, महाराज आम्ही हरीचे दास असल्यामुळं आम्हाला त्या काळाची भय नाही का? तर प्रातस्मरणीय परमपूजनीय त्या ठिकाणी आमचे गुरुजी दृष्टांत सांगायचे. बघा, पाटलाचा वाडा आहे, आपल्या नागोरा मामाच्या वाड्यासारखा वाडा, आणि त्या वाड्यापुढे एक वारकरी आला. एवढा दृष्टांत सांगतो, थांबतो. त्या वाड्यापुढे एक वारकरी आला, गुडघ्यापर्यंत धोतर आहे, कंपाळाला गोपीचंदनाचा गंध लावलेला आहे, गंधगोळी लावलेले आहे, मध्ये आबीर बुक्का लावलेला आहे, खांद्यावर त्या ठिकाणी पताका आहे, वारकरी धर्माची भगवी पताका आहे, बाराबंदी अंगामध्ये घातलेली आहे. आणि तो असा तेजपुंज वारकरी त्या ठिकाणी ज्यावेळेला वाड्यापुढून जाऊ लागला, तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी कुत्रं आलं महाराज. असं बोक्या कुत्र्या आलं, आणि कुत्र्यानं दोन्ही पाय त्या ठिकाणी वारकऱ्याच्या डायरेक्ट गळ्यामध्ये टाकले महाराज. त्या कुत्र्याला हाणायला गेल्यानंतर हाड म्हणून होतं. गावातले काही लोक वट्यावर बसलेले होते, ओ वारकरी बाबा, कुत्र्याला हाणण्याचा प्रयत्न करू नका. कुत्र्याला जर तुम्ही दगड हाणला तर कुत्र्यानं तुमच्या पायाचा लचका तोडलाच म्हणून समजा. कोणाचं कुत्र आहे? ते म्हणले, हे आमच्या गावच्या नागोराव मामाच्या पाटलाचं कुत्र आहे. बर, ह्या मोत्या काय करू? अरे गळ्यात पाय टाकले ना, आता काय करू? दगड हाणण्याचा प्रयत्न करू नका, त्यांना हाक मारा. मग त्या वारकऱ्यानं मामाला हाक मारली, नागोराव मामा मध्ये बसलेले होते असे बैठकीमध्ये. बघा, तुमचं कुत्र गरीबाचा पाता पिंडरीचा लचका तोडल्याशिवाय राहणार नाही. पाटील बैठकीमधून उठले नाही बाबू. पाटील बैठकीमध्येच बसले होते, मस्त अशी सुपारी खात होते, अशी आडकित्यामध्ये अशी पायावर आडी दिली होती मस्त पैकी, आणि अशी सुपारी कातरता विठ्ठल बाबा. पाटील उठलेच नाही. पाटलानं बैठकीमधूनच आवाज दिला, मोत्या मोत्या जे त्या मोत्यानं वारकरी सोडला की डायरेक्ट मालकाच्या जवळ गोंडा घोळायला लागला महाराज. वारकऱ्याला एवढं बरं वाटलं, पाटलानं पाहिलं महाराज बैठकीतून, असं कोण आहे हो? वारकरी ओ वारकरी बाबा, या आतमध्ये या. महाराज हे हा जो परिवार आहे ना, हा परिवार, आता मी यांचं नाव कशामुळे घेतला, हा परिवार म्हणजे खूप वारकऱ्याचे आदर सत्कार करणारे ही सर्व मंडळी, आमचे जिजा असतील, आमचे मामा असतील, हे माणसं, हे आमचे सुभाष मामा आहे, हे वारकऱ्याची सेवा करणारे माणसं आहेत हो. वारकऱ्यासाठी महाराज, काकड्याच्या वारकऱ्याची सेवा असेल, कीर्तनाचे कीर्तनकार असतील, यांच्या मनामध्ये भेदभाव नाही. या वारकरी बाबा या. वारकरी गेला महाराज, ती पताका टेकवली. वारकरी बाबा, हातपाय धुवा. हातपाय धुवायला गरम पाणी वगैरे दिलं, गरम पाण्याने हातपाय त्या ठिकाणी वारकऱ्याने हातपाय धुतले.
मालकिनीला सांगितलं जा ग्लास भरून दूध घेऊन ये. मालकिनीनं ग्लास भरून दूध आणलं. वारकरी मस्तपैकी त्या डहाळजमध्ये बसलेला आहे त्या ठिकाणी त्या वट्यावर बसला. ग्लास भरून दूध त्या मालकिनीनं आणलं. वारकऱ्यानं ग्लास भरून दूध घेतलं आणि एका दमातच पिऊन घेतलं. तेवढ्यात पाटलानं पाहिलं. वारकरी बाबा दूध घेतलं का? अहो म्हणले घेतल्याच पिऊन टाकलं ते दूध. वारकरी बाबा दुधानं काही झालं नसेल, नाश्ता करा काहीतरी थोडा. अहो नाही मला भूक नाही हो पाटील, नाही भूक. अहो करा. मालकिनीनं सांगितलं पोहे वगैरे करा बाबा. पोहे केले, नाश्ता केला मस्तपैकी. वारकऱ्याने ज्यावेळेला त्या ठिकाणी पान सुपारी घेतली, सगळा परिवार आला महाराज. वारकऱ्याचे पाय वगैरे धुतले, त्या ठिकाणी पूजा केली आणि सर्व परिवारातल्या लोकांनी वारकऱ्याचं दर्शन घेतलं. बाबा ओ बाबा येत जा बरं का, या घराला तुमचंच घर समजा, मनामध्ये किंतु परंतु आणू नका, नेहमी येत जा बाबा. हो ये जाईल पाटील, ये जा बाबा. काय पैशाची अडचण वगैरे असेल, काही जर काही कमी असेल कोण्या गोष्टीची बाबा निसंकोचपणे मागा आणि पुन्हा या बाबा. पुन्हा येत जाईल पाटील, अजिबात काळजी करू नका, येत जाईल. हे म्हणायचे येत जा. असं म्हणता म्हणता त्या मोत्यानं बरोबर पाहिलं, अरे ज्याचा मी थोड्या वेळापूर्वी पायाचा लचका तोडणार होतो तो माझा तो वारकऱ्याच्या पायावर माझा मालक डोकं ठेवतोय, दर्शन घेतोय. आणि असं करता करता देवदेश बाबा येतो पाटील म्हणता म्हणता पायरीवरून त्या बुटा सगट त्या वारकऱ्याचा पाय त्या मोत्याच्या शेपटीवर पडला. त्या मोत्यानं कुई सुद्धा केलं नाही महाराज, कुई सुद्धा केलं नाही. साधं गणित आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, अरे त्या कुत्र्याचा मालक ज्या अर्थी जवळ होता, त्या वारकऱ्याचा कोणतं कुत्र महाराज 10 मिनिटापूर्वी जे नरडी फोडायला आलं होतं, त्या कुत्र्याच्या शेपटीवर बुटा सगट पाय पडला. तर त्या कुत्र्यानं काही केलं नाही. त्या कुत्र्याचा मालक जर जवळ असेल तर तो वारकरी त्या कुत्र्याला घाबरला नाही. तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले, तसा आमचा देव आमच्या मागे उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे पुढे, देव उभा मागे अंबारी जहादासा काही भय नाही त्रैलोक्य, देव उभा मागे पुढे उगवी पुढे संकट. आता कुणाच्या पाठीमागं राहून संकट निवारण केले आणि कुणाच्या पुढं राहून संकट निर्माण केले. आपल्या सर्वांना उदाहरणं पाठ आहेत, पण आपला वेळ संपला आणि वेळेच्या पुढं जाणं आम्हाला मान्य नाही. द्रौपदीच्या पाठीमागून कौरवे पांचाळी सभे माझी, कोठे गुंतलासी द्वारकेच्या, हे महाभारताचं उदाहरण त्या ठिकाणी. द्रौपदीच्या पाठीमागून नेसती लुगडी, वस्त्रे हरणे वस्त्रे तैसी झाली माऊली. द्रौपदीच्या पाठीमाग लावून त्या ठिकाणी कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का जगया लाविला, वेळ का सखया लावी. द्रौपदीच्या पाठीमाग राहून द्रौपदीची आबरूचं लक्षण केलं. द्रौपदीच्या पाठीमाग आणि अर्जुनाच्या पुढे पायी पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. अर्जुनाच्या पुढं राहून अर्जुनाचं रक्षण केलं. तो भगवान परमात्मा जसं भक्तानं सांगितलं तसं त्या ठिकाणी तो भगवान परमात्मा होत असतो. जैसा केला तैसा होय, धावे सोय धरुणे. आमच्या भक्ताच्या विनंतीला मान देऊन तो देव त्या ठिकाणी लहान हो म्हणलं की लहान होत, मोठा हो म्हणलं की घे गडे राधे घे कृष्णाला कडेवरी घे ओ जिरवाना, राधे घे 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 राधे घे कडेवरी घे जैसा केला तैसा होय, धावे सोय धरोणी. त्याच्यामुळं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले,
त्याचं आयुष्यभर आम्ही भजन केल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही सुखी आहोत आणि त्याच्याच कृपेनं त्या ठिकाणी आम्ही सुखी असल्यामुळं ज्यानं देह दिलेला आहे त्याचं मरेपर्यंत आम्ही भजन करणार. शेवटचं चरण, शेवटचं चरण. तुका बने आसो सुखे 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 आसे सुखे सावु मुखे विठोबा सावु मुखे विठोबा देवा मुखा मागे मोडे देवा मुखा मागे मोडे सावु मुखे विठोबा सावु मुखे विठोबा मागे पुढे देवा उभा मागे पुढे गोरे संकट उगवे संकट उगवे कोण संकट उगवे कोणे संकट देव उभा मागे पुढे उगवे कोडे संकट यथामती यथावकाश. झालेली सेवा परमपूजनीय प्रातस्मरणीय भागवत भास्कर माझे परमपूजनीय गुरुवर्य, माझे भागवताचे गुरुजी श्रीकृष्णचंद्र स्वामी महाराज ठाकूरजी महाराजांच्या पवित्र चरणावर या ठिकाणी झालेली कीर्तनाची सेवा समर्पित आहे. माझे रामायणाचे गुरुजी परमपूजनीय रामायणाचार्य महाराष्ट्र भूषण श्री गुरु रामरावजी महाराज ढोक नागपूरकर,
श्री गुरुजींच्या चरणावर या ठिकाणी सेवा समर्पित आहे. कीर्तनामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडा वाकडा चुकीचा शब्द गेलेला असेल, या ठिकाणी वाणीचा दोष समजून या ठिकाणी ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली, मायबापाचं अंत करून त्या ठिकाणी करून तो शब्द माझा मला परत द्यावा. क्षमा असावी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती, नव्हे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. झालेली सेवा ग्रामदैवत मारुतीरायाच्या चरणावर या ठिकाणी समर्पित आहे. सेवा करत असताना ही सर्व दिग्गज मंडळी, एकदा या मंडळीसाठी जोरदार टाळी वाजवा. आपल्या गावातली लेकरं आहेत आणि मला खऱ्या अर्थानं आपल्या ग्रामस्थ मंडळींना खऱ्यानं धन्यवादच द्यायला पाहिजे. हार्दिक अभिनंदन आहे तुमचं. ही गावातली मुलं फार डोंगराच्या उंचीसारखी मोठी झाली महाराज, यांचा आम्हाला स्वाभिमान आहे. आपल्या गावातले ही सर्व मंडळी असतील आदरणीय, हे तर मंडळी आहेत, देवीदास महाराज, रोहिदास बाबा, गणेश बाबा, हे तर मंडळी आहेत. पण आपल्याच गावातले मृदंग सम्राट ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, माऊली बाबा सामान्य चिंब झालेले भिजलेले, बरोबर आहे का नाही. आणि सुंदर त्या ठिकाणी शूटिंगची व्यवस्था आमची परमस्नेही आमच्या शब्दाला मान देऊन हरी श्री कीर्तनाचे सर्वा यूट्यूब चॅनलचे आमचे नवनाथजी पाथरकर साहेब सुद्धा या ठिकाणी आले. खूप खूप तुम्हाला सुद्धा ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं धन्यवाद. पण जाता जाता मी तुम्हाला त्रास देणारच आहे का, मृदंग वाजून यांचे हात महाराज या ठिकाणी बघा ना ओले चिंब झाले. गायन करून ही मंडळी सुद्धा त्या ठिकाणी खूप यांनी परिश्रम घेतले. मी सुद्धा गेली 2 तास आपल्या समोर काहीतरी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी तुम्हाला टाळी वाजवा म्हटलं का. आपला स्वभावच नाही मारुती मामा, आपण त्रास देतच नाही कोणाला, पण मी तुम्हाला थोडा त्रास देणार आहे का. ज्ञानेश्वर माऊलीचं भजन तुम्ही असं केलं पाहिजे, या हातानं खन 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 टाळीचा तुमचा आवाज जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी कीर्तन काही बस. एकदा तुम्हाला मी त्रास देणार आहे. वर हात करा एकदा, दोन्ही हात. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर मला त्यांचा उल्लेख करता आला नाही, मी बघितलं नाही. आमचे युवा कीर्तनकार हनुमंत महाराज सुद्धा हे या ठिकाणी उपस्थित आहेत. खूप खूप धन्यवाद. सेवा या ठिकाणी समर्पित आहे आणि याच्यानंतर एक भैरवीची चाल होईल. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल